काय घटना घडली होती नेमकी? आमच्या नातीला आम्ही काल सकाळी टाकळीपुराच्या तालुका 40 गावात पोलिओचा डोस व ते एक दुसरा डोस देण्यासाठी घेऊन गेलो. डोस दिल्यानंतर ते आमचं बाळ 10 मिनिटाच्या आत बेशुद्ध अवस्थेत सारखं झालं. त्याच्यानंतर आम्ही खाजगी रुग्णालय 40 गाव साई हॉस्पिटल येथे नेले. त्यांनी आम्हाला सांगितले की तुमचं बाळ डेड झालं आहे बुवा. मग आम्ही परत घरी नेले व ज्या PC सेंटरवर तिथे डोस दिलेले होते त्यांना संपर्क साधला व त्यांना सांगितले की आमच्या बाळाचं असं झालं. ते म्हटले की असं काही होत नाही, डोस दिल्याने काहीतरी दुसरा प्रॉब्लेम असेल. परंतु आम्ही त्याच्यानंतर त्यांनी आमचे 4-5 तास त्या जागेवर खाऊन घेतले. आम्हाला कुठेही पोलीस स्टेशनला जाऊ दिलं नाही किंवा कुठलीही कारवाई करू देण्यासाठी ते भाग पाडत होते. तर जाऊ नका बुवा, आम्ही करून टाकू. त्याच्यानंतर आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला गेलो. त्याच्यानंतर PI साहेब स्वतः आमच्यासोबत ट्रामा केअर सेंटर 40 गाव येथे आले व त्याच्यानंतर ही पुढची प्रोसेस आली व जळगाव येथे आम्ही रात्री 2च्या सुमारास आलो. परंतु यांनी जळगाववाल्यांनीही त्या बाळाला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट न देता आमच्या 9 वाजेपर्यंत आमच्या हातातच सकाळपर्यंत बाळ होते. इथं रात्रभर तुम्ही थांबून होतात बाळ मांडीवर घेऊन? रात्रभर मांडीवर घेऊन आम्ही थांबून होतो. काय मागणी काय दादा आपल्या? मागणी फक्त आमच्या बाळाला न्याय मिळावा व त्याचा मृत्यू कसा झाला हे निष्पन्न व्हावं. जे त्याच्यात गुन्हेगार कठोर आहेत त्यांना कठोर कारवाई होण्यात यावी. आणि इथल्या काही लोकांवरही कारवाईची मागणी आहे आपली सिव्हिलची? इथल्या लोकांचं एकच होतं, यांनी ते काहीतरी म्हणजे त्याला पेटी वगैरे कुठं ठेवलं पाहिजे होतं, पण यांनी आमच्या बाळाला हात लावला नाही व आम्हाला सांगत होते की आम्हाला वरून दबाव आहे की बाळाला घेऊ नये बुवा असं. नाकातोंडातून फेस आला दादा अक्षरशः. आता नाकातोंडातून त्या बाळाचा फेस यायला लागला तेव्हा थोडे लोक आले. त्याच्यानंतर त्यांनी आता बाळाला आतमध्ये घेतले. आपलं नाव? तुळशीदास शिवदास मराठे. सर, 40गाव तालुक्यातील टाहाकडी प्रचा या गावात व्हॅक्सिनेशन नंतर एका बालिकेचा मृत्यू झाला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? नमस्कार. काल मंगळवारी 12 तारखेला टाहाकडी गावामध्ये 40गाव तालुक्यामध्ये लसीकरण सत्र आयोजित केलं होतं. पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आपण लसीकरण सत्र होतं. नियमित लसीकरण सत्र असतं. त्याच्यामध्ये बालिका सचिता दीपक बोरसे ही पण लसीकरणासाठी आलेली होती. तिला लसीकरणाचा पोलिओचा आणि पेंटा हे व्हॅक्सिन असतं आपलं, तिला दुसरा डोस दिला गेला होता. तिने आधी एक पहिला डोस घेतलेला होता, तिला दुसरा डोस होता. आणि सकाळी 11:15 वाजेच्या दरम्यान ही लसीकरण सत्र तिला डोस दिला गेला. त्यानंतर ती घरी गेली आणि ती झोपलेली होती. नंतर दुपारी त्यांच्या असं लक्षात आलं की बाळाची हालचाल होत नाही आणि बाळ तपासणी केली असता बाळ मृत्यू झाल्याचं लक्षात, ही प्राथमिक माहिती मिळालेली. तर याच्यात या बालिकेने याआधी पण पेंटाचा आणि OPVचा डोस घेतलेला होता. हा तिचा दुसरा डोस होता. पहिल्या डोसच्या वेळेस तिला काही त्रास झालेला नव्हता किंवा त्या काही तक्रार नव्हती. तसं हे जे व्हॅक्सिन दिलं हे इतर 3 बालकांना पण आपण त्या दिवशी सत्रामध्ये दिलं. त्या इतर बालकांना काही त्रास झाला नाही. त्याच्यामुळे हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या संदर्भात आपण एक ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन एक समिती असते. अशी कुठली घटना घडली तर त्याच्यावरती त्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती असते. त्या जिल्हा शल्य चिकित्सक सर असतात, DHO सर असतात आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर असतात. त्या समितीची आम्ही दुपारी बैठक ठेवलेली आहे. तर समितीच्या बैठकीमध्ये आपल्याला डिटेल अजून माहिती आता घेता येईल. आणि संबंधित ठिकाणी आम्ही आमचे जिल्हा DRCHO जे अधिकारी आहेत जिल्हा परिषदचे, जे लसीकरण अधिकारी असतात ते आता व्हिजिटला गेलेले आहेत. ते पण अजून माहिती या मिटिंगला आम्हाला सांगतील. आणि ती PM साठी पण आपण ती त्यांना पाठवलेलं आहे. तर आपल्या PMचा अहवाल पण मिळेल आणि ह्या समितीमध्ये जी चर्चा होईल आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपल्याला याचा अभिप्राय मिळेल. एक एकत्रित अभिप्राय मिळाल्यानंतर PMचा अभिप्राय आणि तज्ज्ञ समितीचा अभिप्राय त्यानंतर आपण निश्चितपणे सांगू शकतो की याचा मृत्यू कशामुळे झाला आहे. तर प्राथमिक याच्यानुसार लसीकरणामुळे असा मृत्यू झालेला वाटत नाही, कारण की तिचा सेकंड डोस होता आणि इतर बालकांना तसं काही घडलं नाही. तर असं या अगोदर काही घटना घडल्या की लसीकरण मानवलं नाही वगैरे आणि त्यातनं मृत्यू झाला, असं काही घडू शकतं? लसीकरणामुळे मृत्यूची घटना अगोदर नाही झालेली, पण लसीकरणामुळे ताप येणे, लसीकरणाच्या ठिकाणी दुखणे किंवा जे मायनर साईड इफेक्ट असतात, रिॲक्शन असतात, ते होत असतात. त्यांच्या आम्ही दर महिन्याला नियमित त्याचं लसीकरण जी AIFAची ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन याची जी समिती असते, आम्ही समितीची बैठक घेत असतो आणि या बैठकीमध्ये जिल्हाभरात जेवढे लसीकरण झालेले आहे
अशा कुठल्या घटना घडलेल्या असतील त्याची आम्ही सविस्तर तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चा करत असतो. सर कुठलं लस दिली गेलेली होती? तिला OPV आणि पेंटा ही लस दिली गेली होती. म्हणजे कसले असतात? OPVची लस जी आहे ती आपली पोलिओ याच्यापासून संरक्षण करण्यासाठी बाहेर असते आणि पेंटावालीमध्ये 3 आजाराची असतात, ते त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी ही लस असते. नियमित लसीकरणाचा एक भाग आहे. सर आपलं तर नाव? या ठिकाणी दुसरा एक विषय नातेवाईकांचा आरोप आहे की बाबा शवविच्छेदनाला ते मृतदेह पण घेतला आणि रात्रभर त्यांना गेटवरती बसून राहावं लागलं आहे. याविषयी सविस्तर माहिती घेतो सर मी, पण कसं शक्यतो प्राथमिक याच्यानुसार ही सेन्सिटिव्ह घटना असल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे रात्रीच्या वेळेस आपण रात्रीच्या वेळेस PM बोलतो नंतर. तर काही जे आपले लक्षणं असतात PM करताना, तसे शरीराचा रंग बदललेला असतो, बाईक चालला पाहिजे. तर ते रात्रीच्या याच्यामध्ये आणि दिवसा PM करताना थोडं पॅन्डिंग चेंज होऊ शकतात आणि त्याविषयी मी डिटेल माहिती घेऊन तुम्हाला सांगू शकतो. सर आपलं नाव? मी डॉक्टर आकाश चौधरी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव. आकाश चौधरी. आकाश चौधरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.